राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा, कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द। प्रक्षोभक भाषणासाठी 2010 मध्ये पोलिसांनी बजावलेली तडीपारीची नोटीस न स्वीकारल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता। 2011 मध्ये राज ठाकरेंनी कल्याण कोर्टामध्ये हजेरी लावत जामीन मिळवला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या आंध्र प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं। लोकसभेच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिवाळीनंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा करणार, तर जानेवारीनंतर देवेंद्र फडणवीस महाविजय 2024च्या यात्रेच्या माध्यमातून मतदारांना साद घालणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मध्य प्रदेश दौऱ्यावर। देवेंद्र फडणवीस यांची मध्य प्रदेशमध्ये जाहीर सभा। मध्य प्रदेशसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक। संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर टीका। मध्य प्रदेशात भाजपचा पराभव होईल, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून भाजपचे मंत्री उपमुख्यमंत्री नेते वाऱ्यावरची वरात करत आहेत, संजय राऊत यांचं वक्तव्य। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवारांची भेट झाल्याची माहिती, तर रयत शिक्षण संस्थेबाबतही दोघांमध्ये बैठक झाल्याची चर्चा। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात समर्थकांकडून बॅनरबाजी, बॅनरवर बाळासाहेब थोरातांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। थोरातांच्या नागरी सत्कार सोहळ्यादरम्यान समर्थकांकडून बॅनरबाजी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मनोज जरांगेंच्या भूमिकेवर नाराज। मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणातून 10% आरक्षण मिळत असेल तर तो खूप मोठा फायदा, मात्र जरांगेंची राजकीय फायदा घेण्याची मनीषा असावी, वडेट्टीवारांचं वक्तव्य। मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा, मग 75 काय 90% आरक्षण वाढवा। आम्हाला भुलवण्याचं काम करू नये, आम्हाला हक्काचं आरक्षण मिळतंय आणि मिळणारच, मनोज जरांगेंचं छगन भुजबळांना प्रत्युत्तर। जरांगे पाटील 17 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर। मराठा क्रांती मोर्चाकडून जरांगे यांचं जोरदार स्वागत होणार, यासाठी आज सांगलीमध्ये बैठकीचं आयोजन। राज्यामध्ये पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता, हवामान खात्याची माहिती। मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा। सांगली जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 15 मंडल क्षेत्रांमध्ये गुरुवारी अतिवृष्टीची नोंद। जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून पंचनामे सुरू करण्याचे आदेश। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक भागात सलग 4थ्या दिवशी पावसाची हजेरी। विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस, कापणीला आलेल्या भातशेतीला पावसाचा फटका। ठाण्यामध्ये काल अवकाळी पावसाची हजेरी। दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली। ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, कळवा, मुंब्रा आणि ठाणे ग्रामीण परिसरामध्ये वाऱ्यासह अवकाळी पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा। कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिसवली गावातील 10 घरांवरती झाड कोसळलं, यामध्ये घरांचं नुकसान झालं असून 3 जण जखमी झाले। सांगलीच्या ऐतवडे खुर्द गावामध्ये वीज पडून घरासमोर 3 फूट रुंद आणि 10 फूट खोलीचा खड्डा पडला। विजेमुळे पडलेला खड्डा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। ऊसाची थकीत रक्कम मिळावी म्हणून शेतकऱ्यांचं साखळी उपोषण। शहाद्यातील नागाई देवी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचं ऊसाचं पेमेंट बाकी असल्यानं शेतकरी आक्रमक। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन। कोल्हापूरमध्ये दिवाळी सणाच्या तोंडावर गुरुदत्त साखर कारखाना आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष। पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कारखानदारांची दादागिरी सुरू, शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप। दुधाला भाव मिळाला नाही तर पशुसंवर्धन मंत्र्यांना घेराव घालणार, दूध उत्पादक शेतकरी आणि रयत क्रांती संघटनेचा इशारा। दुधाला भाव नसल्यानं शेतकरी चिंतेत। नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या तपासणी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ केल्यास कारवाई करण्याचा परिवहन विभागाचा इशारा। मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट। मुंबईतील मेट्रो 2A आणि 7च्या वेळेमध्ये वाढ। आता रात्री 10:30 ऐवजी 11 वाजता शेवटची मेट्रो सुटेल। महालक्ष्मी ते चेंबूर दरम्यान धावणारी मोनोरेल आता दर 15 मिनिटांनी धावणार। मोनोरेलच्या ताफ्यामध्ये 6व्या गाडीची भर पडल्यामुळे 18 मिनिटांऐवजी मोनोरेल आता दर 15 मिनिटांनी धावणार। मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळीमध्ये सुधारणा। काल झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा। मुंबई आणि पुण्यामध्ये समाधानकारक श्रेणीमध्ये हवा। मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी 94 तर पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी 82 वर। मुंबईतील प्रदूषण पाहता आवश्यकतेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे मुंबई महापालिकेला आदेश। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेकडून कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत चाचपणी सुरू। इक्बाल सिंग चहल यांची माहिती। मुंबईतल्या रस्त्यांवरती धूळ धुण्यासाठी 1000 पाण्याचे टँकर्स भाडेतत्वावर घेतले जातील।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आम्ही आवाज उठवल्यानं 1000 कोटी वाचले, तो कंत्राटदार मुख्यमंत्र्यांचा मित्र. मुंबईतील रस्ते कंत्राट रद्द केल्यावरून आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला. वाशिम जिल्ह्यातील वडजी गावातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या शेजारी असणारी पडीक विहीर हटवण्यासाठी रॅली काढली. अनेक वेळा मागणी करूनही कारवाई होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचललं. लघु व्यावसायिकांना त्रास दिला जाणार नाही, अकोला महापालिकेचे आमदार अमोल मिटकरी यांना आश्वासन. महापालिकेविरोधात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन मिटकरींनी मागे घेतलं. बुलढाणा जिल्ह्यातील डायल 102 या रुग्णवाहिकांवरील चालकांनी संप पुकारला. 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं संप पुकारल्याची माहिती. अकोला शहरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम परिसरातील भंगार बाजाराला भीषण आग आटोक्यात. आगीचं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये जप्त केलेल्या अवैध वाळूचे 8 ट्रक तहसील कार्यालयातून पळवले. महसूल विभागानं बुधवारी जप्त केले होते ट्रक पळवून नेतानाचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती. नांदेडमध्ये चोरी केलेल्या बुलेटवरून येत महिलांच्या गळ्यावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने आणि 2 बुलेट जप्त केल्या. बांधकामाचा स्लॅब कोसळून 5 मजूर जखमी. यवतमाळच्या पुसद येथील घटना. कारला रोडवरचे पत्रे लेआउटमधील इमारतीचा 2ऱ्या मजल्याच्या स्लॅब टाकण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. नवापूर शहरामध्ये अवैध फटाके विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई. शहरातील रहिवासी भागात असलेल्या अवैध फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अखेरच्या टप्प्यात. आज अंतिम लढत रंगणार. सिकंदर संदीप आणि हर्षद शिवराज यातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाची लढत होईल. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही एक मोठं वैभव आहे, मोठी कुस्तीची परंपरा आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मत व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा. सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी यश ऐश्वर्य नांदो आणि धन्वंतरीची धनलक्ष्मीची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो, ही सदिच्छा अजित पवार यांची सोशल मीडियात पोस्ट. पुण्यामध्ये आबा बागुल यांच्याकडून रस्त्यावरती फुलं आणि फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान. या मुलांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी अनोखा उपक्रम. आज धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस. सुखसमृद्धीसाठी आजच्या धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी, गणपती, धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. बुलढाण्यातल्या खामगावमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती सोनं चांदीची बाजारपेठ सजली. आजच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल. नागपूरमध्ये श्री साई पालखी परिवार विदर्भ यांच्या वतीनं 21,000 दिवे उजळवून दीपोत्सव साजरा. सबका मालिक एक हे वाक्य रेखाटून त्यावर दिव्यांची आरास. अकोला तालुक्यातील पिंपरकणे येथील जलसेतूच्या लोकार्पणानंतर रात्री म्युझिक लाईट शोचं आयोजन. नागरिकांसोबत आमदार किरण लहामटेंनी आनंदोत्सव साजरा केला. सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट. एसटी कामगारांना 6,000 रुपये दिवाळी बोनसची सरकारकडून घोषणा. सोबतच सानुग्रह अनुदानामध्ये 1,000 रुपयांचीही वाढ केली. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणमध्ये काम करणाऱ्या 20 कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांना 18,500 तर सहाय्यक कामगारांना 12,500 रुपये बोनस जाहीर. MMRDAतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. कर्मचाऱ्यांना 42,350 रुपये बोनस जाहीर. गेल्या वर्षीच्या तुलनेत बोनसच्या रकमेमध्ये 10% वाढ. टीव्ही कलाकार तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रियकर शिजान खानला हायकोर्टाचा दिलासा नाही. तुनिशाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार. गोव्यातील वंडाळ्या धारबांदोडा इथे ब्लॅक पॅन्थरचा वावर. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ब्लॅक पॅन्थरचा वावर कैद. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी पत्नी अक्षतांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी हिंदू समाजातील अनेकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. ब्रिटन आणि जगाला त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही भारतासोबतच्या तणावादरम्यान दिवाळी साजरी केली. ट्रुडो यांनी राजधानी ओटावा येथील पार्लमेंट हिलवरती दीपप्रज्वलन केलं. ट्रुडो यांनी सण साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरलही केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.